कल्याण ग्रामीणसह डोंबिवलीमधील 65 इमारतीवर पालिकेची कारवाई होणार आहे व या कारवाईमध्ये 6,500 पेक्षा अधिक रहिवासी बेघर होणार आहेत। या रहिवाशांचा मुद्दा घेऊन शिवसेना ठाकरे शिंदे गटासह सर्वच पक्ष आंदोलन करताना दिसत आहेत। मात्र याच आंदोलन दरम्यान काल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हा प्रमुख यांनी थेट शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांच्यावर 65 बेकायदा इमारतीमध्ये हजारो कोटीचा घोटाळा करणाऱ्या टोळींचा म्होरक्या पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिरतोय असा आरोप केला होता। दीपेश म्हात्रे यांच्या आरोपानंतर आता शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांनीही पत्रकार परिषद घेत या इमारती उभारल्या तेव्हा मी जेलमध्ये होतो, माझ्या या इमारतींशी काही संबंध नाही। मात्र विधानसभा निवडणुकीत दीपेश म्हात्रे त्यांच्या प्रचारासाठी माझ्यावरती दबाव बनवला। मी त्यांच्या प्रचारासाठी गेलो नाही म्हणून त्यांनी बैठक ठेवत मला जीवे ठार मारण्याचा कट रचला आणि धमकी देखील दिली। काही कार्यकर्त्यांकडून मला ही माहिती मिळाल्यावर मी पोलीस स्थानकात त्याची तक्रार करत त्यांच्याकडूनच वाचण्यासाठी पोलीस सुरक्षा घेतली। आता या इमारतीच्या आड दीपेश म्हात्रे मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच माझी हत्या करण्यासाठी माझं पोलीस संरक्षण काढण्याचा प्रयत्न करत आहेत। ही सुरक्षा निघाली तर ते माझी हत्या करतील असा आरोप नलावडे यांनी केला। एकंदरीत 65 इमारतीवरील कारवाईमुळे शिंदे गट आणि ठाकरे गटांमध्ये मात्र चांगली जुंपली आहे। मी तुम्हाला मगाशीच बोललो की दीपेश म्हात्रेंनी जे वक्तव्य केलं ते खूप बेताल वक्तव्य आहे आणि आपल्या अकलेचे तारे त्यांनी खरं तर तोडलेले आहेत की अर्धवट ज्ञान, बुद्धीचा अर्धवट वापर असा करून कुठेतरी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की कुठेतरी सुजित नलावडे याचा काटा कसा काढता यावा, सुजित नलावडेचं करिअर कसं बर्बाद करता यावं याच्यासाठी त्यांचा हा केविलपणा निष्फळ प्रयत्न होता कालचा। मला त्यांची कीव वाटते आणि लाज पण वाटते की काही बोलायचं म्हणून त्यांनी हा काल प्रयत्न केला। मी मुळातच तुम्हाला सांगितलं की हे जे रेरा प्रकरणातील जे 65 बिल्डिंगचं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये जी रेराची सर्टिफिकेट दिलेली आहेत ही मुळात रेराची सर्टिफिकेट ओरिजिनल आहेत, पण त्यांना जे सबमिट झालेले डॉक्युमेंट आहेत हे नक्कीच फॉर्ज आहेत। पण या फॉर्ज झालेल्या ज्या परवानग्या आहेत, ज्या KDMCच्या जे स्टॅम्प आणि बनावट स्टॅम्पच्या आधारे वापरून ज्या परमिशन ज्या सबमिट केलेल्या आहेत त्याच्या सर्व तुम्ही पडताळणी केली असता मी तुम्हाला एक सेट देतो, 70% परमिशन या 2018 ते 2020 मधल्या आहेत आणि ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी जेलमध्ये। त्याच्यामुळे ह्या आम्ही जर जेलमध्ये असेल तर ह्या परवानग्या आम्ही जेलमधून बनवल्या का? आणि ह्या 65 बिल्डिंगचा जो तपास आहे हा ACP लेवलच्या एका उच्च अधिकाऱ्याने खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि त्याच्यामुळे मग पोलिसांच्या साशंकेवरती म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे होतो असं मला वाटतं। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।